मी माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्ष सोडलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान देऊन मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण भारतीय जनता पक्षात जाऊया आणि तो आजचा दिवस आज इथं उगवलेला आहे। इथं आल्यानंतर मला सुद्धा अपेक्षा नव्हती की माझ्यावर इतके लोक प्रेम करतात, माझ्यासोबत इतके लोक येतील, पण लोकांचा खरोखर माझ्यावर प्रेम असल्यामुळं सर्व मंडळी माझ्यासोबत आजच्या दिवशी इथं पक्ष प्रवेश करण्याकरता आले। आणि रामशेठने जे सांगितलं, आम्ही जवळजवळ इथं कमीत कमी रामशेठ आणि मी आणि त्यावेळी विवेक पाटील आमच्यासोबत असत, माझा मित्र चंद्रशेठ असं फार जुनी दोस्ती। पण 2004 नंतर रामशेठ पक्षातून गेल्यावर थोडा त्यांच्या पक्षाचं ते काम करत, आमच्या पक्षात आम्ही प्रामाणिकपणे काम करत। इन बिटवीन आम्ही बऱ्याचशा तुमच्या चॅनलवर तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आज मला तो एक चांगला दिवस वाटला की रामशेठ आणि आम्ही दोघे एकत्र आलो। त्या भागामध्ये आम्ही याच्या अगोदर सुद्धा 10 वर्षे कुठलीही निवडणूक इथं बिनविरोध होत असे आणि याच्या पुढे सुद्धा आमच्या या भागामध्ये लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे। आज ते आणि मी एकत्र आल्यावर या भागातील जनतेला आनंद झालाय, इव्हन तालुक्याला आनंद झालेला आहे, दोन्ही तालुक्याला, खालापूरमध्ये झालेला आहे। कारण आमची दोघांची काम करण्याची पद्धत अलग आहे। जवळजवळ आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो, त्याच्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे। आम्ही जो शब्द देऊ तो पुरा करतो, नाही तर आम्ही शब्द देत नाही। हा माझा वैयक्तिक आहे, रामशेठचा तसाच आहे आणि त्यांच्या बाबतीत मी काही जास्ती सांगायला तुम्हाला गरज नाही। पक्ष सोडायचा महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर मला रामशेठचा फोन आला, जे मारे तू आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलास तर आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ये। मी त्यांना सांगितलं मी विचार करतो, कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल। आणि मला एक कार्यकर्त्यांचा विचार घेतल्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण जायचा तर आपण जे काय बोलतात आता वात्या गंगेसोबतच जाऊया। आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा मनापासून मला जो पाठिंबा मिळाला, मग मी तो निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जा। राजकारण काय राजकारणाच्या दिवशी होत असतो, निवडणुका झाली हारजीती होत असते आणि ते आपण मान्य केलं पाहिजे। जनतेचा कौल प्रत्येकाने मान्य केला पाहिजे, तो आम्ही मान्य केला आणि लोकांच्या हिताकरता आम्ही परत एकत्र आलो। महत्वाची बोलू जयंत पाटील, त्यांना मी सदैव मानत होतो। आज तुमच्यासोबत ज्यांनी पक्ष प्रवेश केला अशी काही महत्वाची लोक आता कार्यकर्ते भरपूरच आहेत, त्याच्यामध्ये गणेश कडू आहे, हा एक सोबत कायम असतो। सुनील बैरा आलेला आहे, कलंबोली, असे अनेक मंडळे आमच्या या भागातील, पांडू मामा आहे, रघुशेठ घरात आहेत, अर्चनजीत सग्गो आहे, मनोहर कांडपिले आहेत, असे अनेक मंडळी आता माझ्या समोर काहीकांची नावं आठवत नाही, लक्षात येत नाही, पण चांगली लोक माझी जी मानतात ती माझ्या महत्वाचा लोकांचा तो समज आहे। मी गेली 50 वर्षे कॉन्ट्रॅक्टर आहे। बिला हा पार्ट आमचा कधी चालूच असतो ना, मागे पुढे होत असतात, ती अडकण्याचा विषय येत नाही, आलं का लक्षात। बिल किंवा फायद्याकरता कॉन्ट्रॅक्ट तर मला मिळतातच ना, माझा मेरिट आहे। जसा तुमच्या बरेचसे चॅनेलचे मेरिट असतील त्या पद्धतीने माझा मेरिट आहे, मला काम मिळतात, काही नवीन असं काही त्याच्यात नाही। आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं, या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत म्हात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती,
हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी, आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि JM म्हात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारही मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलंय असं मला वाटतं। त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुप्रीम कोर्टाच्या वारे आता सुरू झालेले आहेत, काय वाटतं इन्कमिंग जी आहे त्याच्यामध्ये आणखीन आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे का? मला सांगायला आनंद होतो की चांगले वैचारिक दृष्ट्या ज्यांची चांगली समाजामध्ये ज्यांना विचारलं जातं अशी काही मंडळी ही सातत्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत आणि त्याचाच आज आपण सर्वांनी परिपाठ पाहिला असेल की आज हा झालेला मोठा प्रवेश। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांचं नक्की स्वागत करू।